शरद पवार यांनी केंद्राची सुरक्षा नाकारली अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून तशी माहिती मिळाली आहे। पवारांना केंद्र सरकारनं झेड सुरक्षा दिली होती आणि खरं तर निवडणूक आणि वाढते दौरे बघता शरद पवारांना ही सुरक्षा देण्यात आली होती। मात्र पवारांच्या घरी अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला, मात्र शरद पवार यांनी ही सुरक्षा नाकारल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळतेय। आता निवडणुका तोंडावरती आहेत आणि शरद पवार यांचे आता दौरे देखील सुरू होतील। मात्र ज्यावेळेला ही सुरक्षा पुरवण्याची घोषणा करण्यात आली होती तेव्हा देखील शरद पवार यांनी ही गोष्ट नमूद केली होती किंवा बोलून दाखवली होती की आता माझ्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवण्यासाठी ही सुरक्षा आहे का, आणि आता तर ती सुरक्षा नाकारल्याची माहिती मिळते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नक्की काय शरद पवारांनी केंद्राची सुरक्षा नाकारली आहे का? बरोबर आहे। आज जर बघितलं, मी सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी आहे। हे शरद पवार यांचं निवासस्थान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, इथे आज सकाळी 11 वाजता सीआरपीएफचे अधिकारी आले होते। साधारणतः 1.5 तास बैठक झाली, ज्यामध्ये सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी जे अतिरिक्त पोलीस बळ ज्यांना देण्यात येणार होतं, जे प्रोटोकॉलनुसार झेड+ सुरक्षा ज्यांना मिळते, त्यानंतर प्रोटोकॉलनुसार सुरक्षा सैनिकांची संख्या वाढवली जाते। सध्या या जर बघितलं, शरद पवारांकडे वाय दर्जाची सुरक्षा आहे। त्यांच्याकडे 2 साधारणतः पोलीस असतात, जे दिल्ली पोलीसचे अधिकारी असतात ते आहेत, आणि त्यानंतर आता हे जे झेड+ येणार त्यावेळेस सीआरपीएफच्या सुरक्षा सैनिक असणार आहे। यामुळे या संदर्भात माहिती देण्याकरता सीआरपीचे ज्येष्ठ अधिकारी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी आले होते। साधारणतः 1.5 तास बैठक झाली। या 1.5 तास बैठकीनंतर शरद पवारांनी 2 प्रमुख गोष्टी सांगितल्या। एक तर महत्त्वाचं म्हणजे जर सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की शरद पवार ज्या वाहनातून प्रवास करतील त्या वाहनामध्ये तो सुरक्षा अधिकारी नसतात। दुसरं म्हणजे जे दिल्लीतील 10 जनपथीतील निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या आतमध्ये आम्ही सुरक्षा सैनिकांना प्रवेश देणार नाही, कारण की आतमध्ये आलं तर सगळं ज्या पद्धतीनं पूर्ण गडबड होते, धावपळ होते, आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं नियोजन असतं ते नियोजन नाकारलं जातं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे। यातून अर्थ असा निघतो की सरळ केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने जी झेड+ सुरक्षा देण्यात आली होती शरद पवार यांना, आणि त्यांनी नाकारलेली आहे। आता केंद्रीय गृहमंत्रालयाला निर्णय घ्यायचा आहे, कारण की शरद पवार यांच्याकडे बैठक झाल्यानंतर त्यांनी सर्व बाजू समजून घेतल्यानंतर प्रामुख्याने म्हटलं आहे की मला या प्रकारची सुरक्षा नको। याचाच अर्थ असा होतो की त्यांनी ही सुरक्षा नाकारलेली आहे। त्यामुळे आता केंद्रीय सुरक्षा बळ काय निर्णय घेतं किंवा केंद्रीय गृहमंत्रालय काय निर्णय घेतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी।